हॅलो एव्हरीवन, आय वेलकम यू ऑल ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ ग्लोबल ऑनलाईन. जसं की आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र लॉ CET एंट्रन्स एक्झामिनेशन 2023. आणि या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण कंप्लीट सिलेबस फॉर द लॉ एंट्रन्स एक्झामिनेशन डिस्कस करणार आहोत. So in this today's lecture, we'll be discussing the topic from the legal aptitude named as Indian Constitution. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या रिगार्डिंग जे आहे आपण आज डिस्कस करणार आहोत. सोबतच कालच्या लेक्चरमध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे आहे आपण सेम टॉपिक सोबतच डील करत होतो. सो बिफोर मूविंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, लेट अस डिस्कस what are the features launched by the global online platform for the complete course of law CET examination. तर या कंप्लीट कोर्समध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. सोबतच फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ MCQ क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स. ओके, सो हे जी कोर्स फीस असणार आहे फॉर दी ऑल अबव फीचर्स, दॅट इज लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, टेस्ट सिरीज, MCQs, question bank as well as the full syllabus notes, it will be provided to you in the course fees of 2000 rupees. So simply global online application च्या द्वारे तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता किंवा दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा फॉर एनरोलमेंट ऑफ कोर्स विच इज 8179138413. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा. वन इन्स्टॉल इट, ओपन दी ॲप्लिकेशन, तुम्हाला अशा पद्धतीचा UI दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये स्टोर नावाचं आयकन आहे, यू कॅन क्लिक ऑन इट, विल मूव टू द पेज कॉल्ड एज माय कोर्सेस. माय कोर्सेसमध्ये सर्च टॅब आहे, त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्हाला CET असं टाईप करायचं आहे. CET टाईप केल्यावरती खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीस डिस्प्ले होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही कोर्सला जे आहे एनरोल करू शकता. In previous lectures, we have discussed what was the Constitution of India का historical background. Constitution संविधान बनवण्यासाठी काय ट्रिगरिंग पॉईंट होता, त्यासाठी एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड समजणं गरजेचं होतं. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये आपण हे डिस्कस केलं की कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली काय होती. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली म्हणजे एक ग्रुप जे एकत्र येऊन कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करणार होता. सोबतच कॉन्स्टिट्यूशन कधी पास करण्यात आलेला होता आणि कॉन्स्टिट्यूशनची इनॅक्ट कधी करण्यात आलेली डेट, ह्या दोन्ही डेट्स इम्पॉर्टंट होत्या. नेक्स्टली आपण बघितलं की ब्रिटिश कधी इंडियामध्ये आले इन द फॉर्म ऑफ ईस्ट इंडिया कंपनी, आणि त्यांना कशा पद्धतीने दिवानी राईट्स इन दी बेंगॉल, बिहार अँड ओरिसा इन दी इयर 1765 भेटले. वन्स त्यांना बेंगॉली दिवानी राईट्स भेटल्यानंतर इन दी रिजन ऑफ बेंगॉल, बिहार अँड ओरिसा कशा पद्धतीने त्यांनी इंडियामध्ये त्यांचं डॉमिनन्स मेंटेन ठेवलं. सोबतच MN रॉय नी एक ट्रिगरिंग मुवमेंट दिला किंवा आपण असं बोलू शकतो, त्यांनी एक आयडिया पुट फॉरवर्ड ठेवली होती फॉर दी ड्राफ्टिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सोबत कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनवायचा. ओके, सोबत आपण दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट बघितली होती, दॅट वॉज दी ॲक्ट नेम्ड ॲज इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947. या ॲक्टच्या तहत जे ब्रिटिश इंडियन टेरिटरी होती, जे लँड ब्रिटिशच्या अंडर होता, त्या लँडला आपण दोन भागामध्ये डिवाईड केलं. वन वॉज इंडिया अँड दी पाकिस्तान. ओके, दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट होती की इंडिया आणि पाकिस्तानचं कॉन्स्टिट्यूशन जोपर्यंत इफेक्टमध्ये येणार नाही तोपर्यंत ह्याला आपण कॉमनवेल्थ ऑफ नेशन्सच्या अंडर ठेवणार होतो, राईट, इंडिया अँड पाकिस्तान बोथ. सिमिलरली दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण यामध्ये बघितली, दोन डिफरंट स्टेट्स बनवण्यात आलेले होते अंडर दी इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947. ओके, सो या सोबतच आपण जे दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट बघितली होती, दॅट वॉज सम ऑफ दी डेट्स. ओके, कधी इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट रिपेल करण्यात आलेला होता, कधी काढून घेण्यात आलेला. ठीक आहे, सोबत नॅशनल लॉ डे, दॅट इज 26 नोव्हेंबर 1949ला आपण नॅशनल लॉ डे बोलतो. नेक्स्टली आपण जी गोष्ट बघितली होती, दॅट वॉज दी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया जी होती, इट वॉज इलेक्टेड टू राईट दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली संविधान लिहिण्यासाठी एकत्र आलेला एक ग्रुप होता. त्या ग्रुपमधले जे मेंबर्स होते त्यांचं इनडिरेक्ट इलेक्शन करण्यात आलेलं होतं वाया प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर्स. ओके, सिमिलरली जे सीट्स होते ते मॅक्सिमम सीट्स काँग्रेस घेऊन गेलेली होती. सोबत मुस्लिम लीगला सुद्धा जे आहे, मुस्लिम मेंबर्सला सुद्धा मेजॉरिटीली सीट्स जे होते त्यांच्या रिझर्व्ड कॅटेगरीमधली ते सीट्स त्यांना भेटलेले होते. सोबतच शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अँड युनियनिस्ट पार्टी ऑफ इंडिया त्यांना पण जे आहे सीट्स भेटलेल्या होत्या. ओके,
नेक्स्ट इम्पॉर्टंट डेट यामध्ये होती की कधी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने त्यांची फर्स्ट मीटिंग घडून आणली होती. दॅट वॉज ऑफ दी 9th of December 1946 दिल्लीमध्ये. सोबत आपण हे बघितलं की ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर्स कसे होते. 207 रिप्रेझेंटेटिव्स, सोबत 11 विमेन्स अँड 28 मेंबर्स ऑफ दी मुस्लिम लीग ज्यांनी डिरेक्टली इंडियन असेंब्ली जॉईन केली होती. नेक्स्टली आपण बघितलं की काँग्रेसनी जे आहे 82% ऑफ दी सीट्स कॅरी फॉरवर्ड केलेलं होतं, म्हणजे मेजॉरिटी ऑफ सीट्स सेक्युअर केलेल्या होत्या. त्यासोबतच एंटरिम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्यालाच आपण प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट जे म्हणतो, टेम्पररी गव्हर्नमेंट, ती गव्हर्नमेंट फॉर्म करण्यात आलेली होती 2 सप्टेंबर 1946. सोबत आपण हे बघितलं की 15 ऑगस्ट 1947ला इंडिया जे आहे इंडिपेंडंट झाला. सोबत इंटरिम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कधी फॉर्म झाली होती, दॅट इज द प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आणि ती पर्टिक्युलर प्रोव्हिजनल गव्हर्नमेंटची जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फॉर्म झाली होती त्यांनीच कसं कॅरी फॉरवर्ड केलं. नाव द इंटरिम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आपण डेट्स बघितले. 2 सप्टेंबर 1946 पासून ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंत ही गव्हर्नमेंट चालली. ठीक आहे. अगेन हे गव्हर्नमेंटचं एक मोठं ट्रान्झिशन उद्देश होता, आपण असं बोलू शकतो, ज्यामध्ये ब्रिटिश राजला एंड करून इंडिया इंडिपेंडन्सकडे मूव्ह ऑन करत होता. सोबत द इंटरिम गव्हर्नमेंट 1946 जे 2 सप्टेंबरला फॉर्म झालेली होती, त्यामध्ये द व्हायसरॉय जे होते ते एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या द्वारे आपण काय बोलू शकतो, द व्हायसरॉय जे होते, न्यूली इलेक्टेड व्हायसरॉय, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल सर्व्ड ॲज द एक्झिक्युटिव्ह ब्रांच ऑफ द इंटरिम गव्हर्नमेंट. त्यांनी इंटरिम गव्हर्नमेंटला जे आहे एक्झिक्युटिव्ह ब्रांचच्या द्वारे सर्व्ह केलं. सोबत आपण दुसरी जी इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये बघितली होती, दॅट वॉज की जे व्हायसरॉय ऑफ इंडिया जे व्हायसरॉय जे होते, हेड होते, ते त्याचे सगळे पॉवर्स आपण बोलू शकतो, त्याचे सगळे पॉवर्स ट्रान्सफॉर्म करण्यात आलेले होते मिनिस्टर, दॅट इज दी प्राईम मिनिस्टर. ओके, सिमिलरली टू दी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ दी काउन्सिल. आपण यामध्ये बघितलं तर सिनियर मोस्ट जे काँग्रेसचे लीडर होते वल्लभभाई पटेल, त्यांनी सेकंड मोस्ट पॉवरफुल पोझिशन होती त्यांची काउन्सिलमध्ये. अँड फर्स्ट मोस्ट पॉवरफुल पोझिशन कोणाची होती, जवाहरलाल नेहरू, अ काँग्रेस लीडर. नेक्स्ट आपण बघितलं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, ही वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ टेम्पररी चेअरमॅन असेंब्ली. चेअरमॅन असेंब्ली जी टेम्पररी असेंब्ली जी बनवण्यात आली होती, त्याचे जे मेन चेअरमन किंवा प्रेसिडेंट आपण जे बोलू शकतो, ही वॉज डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ठीक आहे. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे होते, ही बिकेम द प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली अँड वुड लेटर बिकेम द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट इंडिया. डॉक्टर राजेंद्र प्रसादबद्दल तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ही वॉज द प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, संविधानासाठी जी असेंब्ली बनवण्यात आली होती त्यांचे प्रेसिडेंट होते. सोबत ते प्रेसिडेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट इंडिया पण होते. ओके, सोबत हे एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, दॅट इज द चान्सलर कोण होते ऑफ कलकत्ता युनिव्हर्सिटी, अगेन H.C. मुखर्जी. ही वॉज अगेन अ प्रॉमिनंट क्रिश्चियन फ्रॉम बेंगॉल, ऑल्सो द चेअरमन ऑफ द मायनॉरिटी कम्युनिटी ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. B.N. राव बद्दल आपण जे लक्षात ठेवलं होतं, दॅट वॉज ही वॉज द कॉन्स्टिट्युशनल ॲडवायझर टू दी असेंब्ली. अगेन दी असेंब्ली अप्रूव्ड दी कॉन्स्टिट्युशनचे डेट्स. ओके, आणि कधी कॉन्स्टिट्युशन जे आहे इनफोर्स करण्यात आलेली, त्याचे 2 डेट्स इम्पॉर्टंट होत्या. आता ड्राफ्टिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अगेन समथिंग रिली इम्पॉर्टंट वेन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण विचार करतो. इंडियन कॉन्स्टिट्यूशन बेसिकली ड्राफ्ट करण्यामागे एक खूप मोठा ट्रिगरिंग पॉईंट होता, जसं की इंडिया जे आहे ब्रिटिश राजच्या अंडर होता. ठीक आहे. तर यासोबतच काही असे इंडियामध्ये रिच्युअल्स होते किंवा काही असे सोशली बॅकवर्ड ग्रुप्स होते, जसे की फिमेल, सोबत शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब्स असतील, त्यांना सोसायटीमध्ये एक आपण काय बोलू शकतो, एक ओळख नव्हती. ठीक आहे. तर ते कॅरी फॉरवर्ड करणं, त्यांचं एक रेकॉग्नायझेशन त्यांना देणं, सोबत फिमेल्सला एक त्यांचे राईट्स देणं, हे कुठे ना कुठे इंडियन कॉन्स्टिट्यूशन फोकस करत होतं. दे वर फोकसिंग ऑन द ग्रे एरियाज दॅट वर प्रेझेंट इन इंडिया. सो त्या टाइमला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जस्ट स्टडीड ऑल दी कॉन्स्टिट्यूशन्स, जेवढे पण होते त्या सगळ्यांची त्यांनी स्टडी केली. ठीक आहे. तर स्टडी केल्यानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात आली की जे कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करण्यात आलेले आहे ते एक
एक व्यवस्थित स्टडी करून ड्राफ्ट करण्यात आलेले होते फॉर द डिफरंट कंट्रीज. त्यांच्या प्रॉब्लेम्सच्या अकॉर्डिंग ते कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करण्यात आलेले होते. कुठे ना कुठे त्यांना ते ओव्हरलॅपिंग दिसत होती आणि त्यांच्या अकॉर्डिंग इंडियाचं जे कॉन्स्टिट्यूशन होतं ते प्रॉब्लेम्स जे इंडिया फेस करत होता ते सेम प्रॉब्लेम्स दुसऱ्या कंट्रीमध्ये सुद्धा दिसत होते आणि त्याच्या अकॉर्डिंग कॉन्स्टिट्यूशन त्यांनी ड्राफ्ट करायचं ठरवलं. इट मीन्स त्यांनी वेरियस कंट्री, जेवढे डिफरंट कंट्रीज होत्या ज्याचे कॉन्स्टिट्यूशन अवेलेबल होते, त्यांच्या प्रत्येक कॉन्स्टिट्यूशनमधले काही फीचर्स किंवा काही असे पॉईंट्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड केले, आपल्या संविधानामध्ये ॲड केले. ठीक आहे, म्हणजे कुठे ना कुठे हे एक पॅचवर्क होतं. पॅचवर्क म्हणजे काय, समजा या कंट्रीमधून त्यांनी काही फीचर्स घेतले, या कंट्रीच्या कॉन्स्टिट्यूशनमधून, दुसऱ्या कंट्रीच्या कॉन्स्टिट्यूशनमधून काही फीचर्स अडॉप्ट केले, सिमिलरली तिसऱ्या कंट्रीच्या कॉन्स्टिट्यूशनमधून जे आहेत काही फीचर्स अडॉप्ट केले. आणि या अडॉप्टेशनच्या प्रोसेसला आपण बॉरोईंग नाही बोलू शकत. कॉन्स्टिट्यूशन बॉरो नाही करण्यात आलेलं होतं. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं एक युनिक फीचर होतं, दॅट इज इट इज द पॅचवर्क ऑफ द डिफरंट कॉन्स्टिट्यूशन, ज्यामध्ये आपल्या रिक्वायरमेंट्सच्या अकॉर्डिंग आपण आर्टिकल्स ॲडअप केलेले होते. ठीक आहे. सो द ड्राफ्टिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, ड्राफ्टिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे इम्पॉर्टंट आहे की किती दिवस संविधान बनायला लागले. दॅट वॉज 2 years 11 months and 18 days. सोबत मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन हा टर्म एक्सप्लेन केला होता. व्हॉट इज ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन? जेव्हा केव्हा संविधान बनवण्याच्या आधी जे आयडियाज पुट ऑन करण्यात आलेले होते की संविधान बनवायचं आहे जे काही, तर त्या टाईमला जवाहरलाल नेहरूंनी एक असं समजा की एक कागद होता, त्याने एक कागद पुट फॉरवर्ड केला होता आणि त्या कागदामध्ये असे काही फीचर्स टाकलेले होते किंवा असे काही पॉईंट्स ॲड केलेले होते आणि त्यांचा उद्देश असा होता पॉईंट ॲड करण्यामागे की हे फीचर्स अपकमिंग आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, संविधानामध्ये हायलाईट व्हायला पाहिजे किंवा ह्या फीचर्सच्या बेसिसवरती कॉन्स्टिट्यूशन बनायला पाहिजे. अँड दॅट इज नथिंग बट दॅट इज कॉल्ड ॲज ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन. आणि ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन त्यांनी कधी पास केलं? 13 डिसेंबर रोजी, 13 डिसेंबर 1946 रोजी त्यांनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन हा पास केला. ठीक आहे. पण ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन पास केल्यानंतर त्याला अडॉप्ट कधी करण्यात आलं? असेंब्लीच्या द्वारे 22 जानेवारी 1947 रोजी. Now, on 29 August 1947, a drafting committee with Dr. Babasaheb Ambedkar as a chairman was formed on the basis of the various reports submitted by the previous committee. ठीक आहे. ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन कोण होते हे क्वेश्चन बनू शकतो. सो ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन कोण होते? कॉन्स्टिट्यूशनची ड्राफ्टिंग कमिटी अँड देअर चेअरमन वॉज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. आता या कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक्झॅक्ट आहे काय? त्यामध्ये बेसिकली 12 शेड्यूल्स अँड 448 आर्टिकल्स होते. किती? 12 शेड्यूल्स अँड 448 आर्टिकल्स in the Constitution of India. Amendments have been made to the Constitution time and again as per the need of the hour. It means amendment याचा अर्थ कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही चेंजेस आणणं, कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही बदल आणणे. दॅट मीन्स अमेंडमेंट्स मीन्स चेंजेस जे आपण संविधानामध्ये बनवतो. ठीक आहे. सो अमेंडमेंट्स हॅव बीन मेड इन दी कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही चेंजेस बनवण्यात आलेले आहेत ॲज पर दी नीड ऑफ दी आवर. सो 2016 पर्यंत जर आपण बघितलं, जेव्हापासून कॉन्स्टिट्यूशन बनलाय त्याच्यानंतर 2016 पर्यंत जर आपण एक रेकॉर्ड काढला तर ऑलमोस्ट 99 अमेंडमेंट्स किंवा 99 वेळेस संविधानामध्ये बदल आणण्यात आलेला आहे. ठीक आहे. सिमिलरली आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ॲज पर द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू की 99th अमेंडमेंट ॲक्ट काय आहे. Okay, let us read this first. 99th Amendment Act passed by the Lok Sabha on 13th August 2014 and by the Rajya Sabha on 14th August 2014, proposed by a body NJAC, which means National Judicial Appointment Commission, which would have been responsible for the appointment and transfer of the judges to the higher judiciary in India. सो ॲज पर दी 99th अमेंडमेंट ॲक्ट, जे काही 99th वेळेस जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करण्यात आलेला होता, जो लोकसभानी पास केला होता. लोकसभानी कधी पास केला? 13th August 2014. अँड राज्यसभाने त्याला कधी पास केलं? 14th August 2014. आणि ह्या पर्टिक्युलर अमेंडमेंटला कोणी प्रपोज केलेलं होतं? नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. जे जजेस जे आहे, ट्रान्सफर ऑफ द जजेस हे
दॅट इज नथिंग बट म्हणजे कोणत्या जजचं कुठे ट्रान्सफर व्हायला पाहिजे, कोणत्या जजची कुठे अपॉइंटमेंट व्हायला पाहिजे, दॅट इज नथिंग बट दी नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. ही कमिशन एक अशी कमिशन आहे ज्यांनी जजेसची ट्रान्सफर करतात, आपण असं बोलू शकतो, किंवा अपॉइंट करतात. ओके, सो नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन साठी जी आहे ही 99th अमेंडमेंट ॲक्ट पास करण्यात आलेला होता. त्यांनी हे प्रपोज केलं होतं. ठीक आहे, विच वुड हॅव बीन रेस्पॉन्सिबल. हे कशासाठी रेस्पॉन्सिबल आहे? फॉर द अपॉइंटमेंट अँड ट्रान्सफर ऑफ जजेस टू दी हायर ज्युडिशियरी इन इंडिया. ओके, सो 99th अमेंडमेंट ॲक्ट काय आहे यापेक्षा हे इम्पॉर्टंट आहे की 99th अमेंडमेंट ॲक्ट आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोत अपकमिंग लेक्चर्समध्ये. फक्त एवढं लक्षात ठेवा, 99th अमेंडमेंट ॲक्टला कोणी प्रपोज केलं होतं? NJAC. NJAC म्हणजे काय आहे सर? नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. अँड हे कमिशन अशी आहे जे कशासाठी रेस्पॉन्सिबल आहे? जजेसची अपॉइंटमेंटसाठी किंवा जजेसच्या ट्रान्सफरसाठी इन दी ज्युडिशियरी ऑफ इंडिया. बस. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे फीचर काय आहेत? आपलं जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे ते एक रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके, रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. इन दी फेडरेशन देर शुड बी अ रिटन कॉन्स्टिट्यूशन. अ रिटन कॉन्स्टिट्यूशन इज एसेन्शियल फॉर अ फेडरल सो दॅट वॉट एव्हर whenever is very there in any dispute between the federal government and the federating units, it can be used as an evidence. हे सगळं इम्पॉर्टंट नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अपकमिंग लेक्चर्समध्ये एक्सप्लेन करेल की फेडरल गव्हर्नमेंट काय आहे, फेडरल हे टर्मचा अर्थ काय आहे. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याकडे ड्युअल गव्हर्नमेंट आहे का एक सिंगल गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे, स्टेट वाईज गव्हर्नमेंट आहे का नॅशनल लेवलची सेंट्रल गव्हर्नमेंट आहे हे समजावं लागेल आपल्याला. सोबत सेंट्रलाइज्ड पॉवर आहे का डिसेंट्रलाइज्ड पॉवर आहे हे समजणं गरजेचं आहे. फक्त सध्याला एवढं लक्षात ठेवा, जे आपलं संविधान आहे तो रिटन फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसेल. ओके, वी कॅन सी दॅट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज इन द रिटन फॉर्म. लार्जेस्ट कॉन्स्टिट्यूशन. The second most important point is the largest constitution. ठीक आहे, जे आपलं इंडियाचं संविधान आहे, it is definitely the largest and the bulkiest and most detailed constitution in the world. सगळ्यात जास्त बल्की किंवा सगळ्यात जास्त मोठा, सगळ्यात जास्त लांब लचक जो कॉन्स्टिट्यूशन आहे तो डिटेल्ड कॉन्स्टिट्यूशन किंवा डिटेल्ड संविधान सगळ्या जगात कोणाचं आहे म्हटलं तर ते असणार आहे इंडियाचं. ठीक आहे, कारण यामध्ये 395 आर्टिकल्स आहेत. ओरिजिनली 395 आर्टिकल्स होते, 8 शेड्यूल्स होते. वेर ॲज कॉन्स्टिट्यूशन ऑफ US ला जर आपण कम्पेअर केलं तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ US मध्ये फक्त 7 आर्टिकल्स आहेत. ठीक आहे, ओरिजिनली कंटेंट इट कन्सिस्टेड ऑफ 7 आर्टिकल्स. म्हणजे सुरुवातीला त्याच्याकडे फक्त USAच्या जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुरुवातीला फक्त 7 आर्टिकल होते. कॅनडाच्या 147 होते तर ऑस्ट्रेलियाच्या फक्त 128 होते. त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये ओरिजिनली इंडियामध्ये किती आर्टिकल्स होते सर? 395 आर्टिकल्स आणि 8 शेड्यूल्स होतं. म्हणजे जगात सगळ्यात लार्जेस्ट कॉन्स्टिट्यूशन जर कोणाचं असेल ते इंडियाचं आहे. 2 गोष्टी इम्पॉर्टंट होत्या यामध्ये, एक रिटन कॉन्स्टिट्यूशन अँड दुसरा इज दी लार्जेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन दी वर्ल्ड. फिजिकल टर्म्स वरती आपण बोलतोय, बल्कीने सगळ्यात जास्त मोठा, सगळ्यात जास्त लार्जेस्ट अँड डिटेलमध्ये ईच अँड एव्हरी आर्टिकल, ईच अँड एव्हरी फीचर लिहिण्यात आलेलं आहे. ओके, त्यामध्ये 395 आर्टिकल सुरुवातीला होते आणि 8 शेड्यूल्स. सुरुवातीला US जर कॉन्स्टिट्यूशन तुम्ही कम्पेअर केलं तर त्याच्याकडे फक्त 7 आर्टिकल्स होते. ठीक आहे, नेक्स्ट सॉव्हरेन, डेमोक्रेटिक अँड रिपब्लिक. ओके, आता सॉव्हरेन काय आहे, डेमोक्रेटिक काय आहे, ईच अँड एव्हरीथिंग विल बी डिस्कस्ड इन डिटेल. फक्त हे 3 टर्म्स लक्षात ठेवा. आय वॉन्ट गो इन द थेरॉटिकल पार्ट ऑफ दिस, कारण आपण हा प्रत्येक टर्म इन डिटेल डिस्कस करणार आहोत. सॉव्हरेन म्हणजे काय असतं, डेमोक्रेटिक काय असतं, रिपब्लिक काय असतं. वाचत तर आपण हे लहानपणापासूनच आलेलं असतो, बट आपल्याला त्याची इन डिटेल इन्फॉर्मेशन माहिती नसते, तर आपण हे इन डिटेल बघू नंतर. 2 टाईपचे गव्हर्नमेंट असतात, पार्लमेंटरी टाईप ऑफ गव्हर्नमेंट आणि अनदर इज अ प्रेसिडेन्शियल टाईप ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे, तर इंडियन गव्हर्नमेंट जी आहे पार्लमेंटरी टाईप ऑफ गव्हर्नमेंट आहे. पार्लमेंटरी टाईप ऑफ गव्हर्नमेंट, अजून प्रेसिडेन्शियल टाईप ऑफ गव्हर्नमेंट काय आहे मॅम माहिती नाही आहे, नो प्रॉब्लेम, हे इम्पॉर्टंट नाही. फक्त एक लक्षात ठेवा की पार्लमेंटरी टाईप ऑफ गव्हर्नमेंटमध्ये जो हेड ऑफ द स्टेट असतो किंवा जो हेड ऑफ द स्टेट म्हणजे राज्य नाही, अगेन द हेड ऑफ द स्टेट म्हणजे इथे प्रत्येक वेळेस पॉलिटिकमध्ये स्टेट जेव्हा शब्द येतो, स्टेट एक लक्षात घ्या, स्टेट म्हणजे आपण इंडियाबद्दल बोलत असतो ना की कोणत्या राज्याबद्दल. ओके, जो इंडियाचा हेड आहे तो एक नॉमिनल हेड आहे, जसं की प्रेसिडेंट ऑफ इंडिया.
ठीक आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द हेड ऑफ द इंडियन स्टेट. बट आपल्याला एक लक्षात असायला पाहिजे की ते एक नॉमिनल हेड आहेत. कुठे ना कुठे सगळे पॉवर्स जे आहेत प्राईम मिनिस्टरच्या अंडर आहेत. ओके, सो दिस टाइप ऑफ गव्हर्नमेंट इज कॉल्ड ॲज पार्लमेंटरी टाइप ऑफ गव्हर्नमेंट, ज्यामध्ये हेड ऑफ द स्टेट जे आहे, जे प्रेसिडेंट आहेत, ते नॉमिनल असतात. वेर ॲज द प्राईम मिनिस्टर इज दी मेजॉरिटी, किंवा आपण असं बोलू शकतो इज द लीडर ऑफ मेजॉरिटी ऑफ दी मेजॉरिटी इन दी पार्लमेंट इज दी रियल एक्झिक्युटिव्ह. म्हणजे रियल जो हेड आहे, रियल जो लॉ एक्झिक्यूट करणारा जो पर्सन आहे, इन्क्लुडिंग दी मिनिस्टर्स, ओके, त्या सगळ्यांचा हेड कोण आहे सर? प्राईम मिनिस्टर आहे. प्रेसिडेंट हे फक्त एक नॉमिनल हेड आहे. ठीक आहे. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिशेस इन इंडिया अ पार्लमेंटरी टाइप ऑफ गव्हर्नमेंट ऑन दी ब्रिटिश मॉड्यूल. सो फक्त यामध्ये एक लक्षात ठेवा, डेमोक्रॅटिक, सॉवरेन अँड रिपब्लिक, आणि सोबत पार्लमेंटरी टाइप ऑफ गव्हर्नमेंट इंडियामध्ये एक्झिस्ट करते. नेक्स्टली आहे पार्टली युनिटरी अँड पार्टली फेडरल. युनिटरी हा टर्म समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. सोबत सोबत फेडरल काय आहे समजणं इम्पॉर्टंट आहे. पार्टली रिजिड अँड पार्टली फ्लेक्झिबल काय हे पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल संविधानामध्ये बदल करता येतात, अमेंडमेंट्स करता येतात. त्याचा अर्थ नाही आहे की पूर्ण संविधान आपण चेंज करू शकतो. चुकीचं. रिजिड का बोलण्यात आलेलं आहे आणि फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे काय, अमेंडमेंट्स कुठल्या कुठल्या ठिकाणी काही काही सर्टन प्रोव्हिजनसाठी जिथे अमेंडमेंट्स रिक्वायर्ड आहेत, किंवा आपण असं बोलू शकतो असे काही सर्टन प्रोव्हिजन्स जिथे अमेंडमेंट किंवा चेंजेसची गरज आहे, बदलची गरज आहे, तिथे तुम्ही इझिली कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल आणू शकतो. ठीक आहे. स्पेशल मेजॉरिटीच्या द्वारे तुम्ही इझिली संविधानामध्ये बदल आणू शकतो. बट प्रत्येक वेळेस संविधानामध्ये बदल करणं एवढं सोपं नाही आहे. त्याचाच अर्थ होतो पार्टली रिजिड आहे आणि पार्टली फ्लेक्झिबल पण आहे. म्हणजे चेंजेस करू पण शकतो आणि करू पण नाही शकत, आणि चेंजेस करणं एवढं इझी नाही आहे. स्पेशल मेजॉरिटीच्या द्वारेच तुम्ही चेंजेस करू शकता. आता एक लक्षात घ्या, जेवढे काही आपण फीचर्स बघत आहोत, आतापर्यंत 6 फीचर्स बघितले. प्रत्येक फीचरवरती आपला ॲटलिस्ट एक डिटेल लेक्चर असणार आहे. रिटन कॉन्स्टिट्यूशन काय, लार्जेस्ट कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, सॉवरेन डेमोक्रॅटिक रिपब्लिक, पार्लमेंटरी टाइप ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे काय, सोबतच युनिटरीचा अर्थ काय, फेडरलचा काय अर्थ आहे, मी तुम्हाला हे इन डिटेल सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट सम ऑफ द फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आजच्या लेक्चर पुरतं बस एवढंच. जर व्हिडिओ समजत असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवत चला. व्हिडिओला लाईक करा अँड चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.